our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Ion Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Ion Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide सुभाष पष्टे आणि गुरुनाथ बुंदे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. इथे मात्र प्रारब्ध आणि सुरुवात या स्पर्धेची ही चौथी लढत आहे. टोटल पहिल्या फेरीत खरं तर 6 लढती आहेत. पंचांकडनं सिग्नल आलाय, सो लेट्स प्ले द गेम. मॅचला इथून सुरुवात. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2023चा हा चित्त थरारक प्रवास सध्या आपण अनुभवताय. पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय, तर बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल समोर आहे सुभाष पष्टे. पहिल्याच बॉलला बॅकफुटवर जाऊन कट केलाय. बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट मध्ये. फक्त सिंगल मात्र इथे मिळेल आणि या सिंगलने इथे खरं तर आगाज केलाय. खरं तर हा एक आकडा अरुण जेव्हा अरुण पाटील येतो ना तेव्हा आठवण होते. मुंबई करता 107 हुतात्म्यांनी जे योगदान दिलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपली आणि कदाचित 1 मे 1960 ला आपण पाहिलं की हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला. 1 मे आपण सातत्याने साजरा देखील करत आलोय. डेफिनेटली आघात झालाय. अजून एका खेळाडूचा आकडा आहे वेनगु पुरप्पू वेंकटसाई लक्ष्मण, म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मणला आपण ज्या वेळी पाहतो 1 नोव्हेंबर त्याचा आकडा आहे. डेफिनेटली भारतीय क्रिकेटसाठी भरपूर मोठं योगदान त्यानं दिलंय. गुरुनाथ बुंदे स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कमलेश. इथे फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. समोर क्षेत्ररक्षक आणि अचूकतेने झेल टिपत असताना इकॉनॉमिक्स योद्धा संघाला मिळते पहिली सफलता. विकेटचं पतन. खरं तर मिसकनेक्शन पाहायला मिळालं. मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उंची अतिरिक्त गाठली फटक्यानं आणि थोडंसं कनेक्शन देखील इम्प्रॉपर. त्यामुळे पहिल्या विकेटचं इथे झालंय पतन. पहिला गडी मात्र इथून बाद आणि 1 विकेट पहिल्याच धावसंख्येवर इथे गमावला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन मोकाशी सर डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. या जशी वाड्याची ॲडमिन आणि HR डिपार्टमेंटची जबाबदारी खांद्यावर घेऊन लढवय्या संघर्ष योद्ध्याप्रमाणे सध्या कामगिरी सुरू आहे, तशीच या क्रिकेटच्या पटलावर देखील करतील का हे आता मात्र इथून पाहायचं आहे. डेफिनेटली चेतन मोकाशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कमलेश. बॉल तयार. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल कमलेश ओव्हर द विकेट. समोर आहे चेतन मोकाशी. हलक्या हाताना बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस आणि इथे पहा स्वतःचा फॉलो थ्रू स्ट्रॉंग क्रिएट केला गोलंदाजानं. कदाचित व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा खेळाडू असावा, कारण मी सातत्यानं म्हणतो की देवाची नॅचरल देणगी या खेळाडूंना आहे. डावखुऱ्या हातानं कमलेश जशा पद्धतीनं गोलंदाजी करतायत डेफिनेटली चांगली गोलंदाजी होती. डावखुऱ्या हाताच्या खेळाडूच्या विपक्षात ही गोलंदाजी होती. बॉल इथे तयार. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल अप्रतिम. पॉकेटचा इथे पुरेपूर वापर करतोय गोलंदाज. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये. कदाचित संघाच्या नावाप्रमाणे इकॉनॉमिक्स योद्धा म्हणजे लढतायत. डेफिनेटली चांगली कामगिरी. डार्विनचा एक सिद्धांत आहे कदाचित, द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुमच्या अस्तित्वाकरता तुम्हाला लढावंच लागेल आणि हे इथे मात्र दाखवत असताना इकॉनॉमिक्स योद्धा टीम पुन्हा एकदा तयार. बॉलर
आखू टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटवर गेले. खरं तर फुटवर्क मी सातत्यानं म्हणतो की मोबाईलमध्ये अरुण पाटील नेटवर्क आणि फलंदाजीत फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र थोडासा फुटवर्कचा अभाव, स्वतःच्या पदलालित्याचा अभाव इथे दाखवत असताना ओव्हर संपली आहे. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय असं आम्हाला गुणलेखक सांगतायत, स्कोरर सांगतायत. एक बॉल बाकी आहे असं पंच सांगतायत. चला कॅरी करा. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर डावखुरे हाताचा फलंदाज लेफ्टी बॅट्समन मिस्टर चेतन मोकाशी इज ऑन बॅटिंग स्टन्स. आडव्या बॅटने इथं बॉल स्विंग केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल. 2 धावांसाठी घोषित चौकार आलाय. 4 धावांसाठी इथे आलाय देखणा स्ट्रोक चौकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. धावा जाऊन पोहोचल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 5 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजे कदाचित चेतन मोकाशी सर सांगत असतील की खाईन तर तुपाशी नाहीतर मग मी मात्र उपाशी. इथे मैदानाच्या आत हा स्ट्रोक जो दर्जेदार म्हणजे बॅटचा फ्लो इतका स्ट्रॉंग होता की त्या बॉलवर मात्र इथे कंप्लीट केल्या 4 धावा. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 5. सध्या तुम्ही पाहतायत आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2023 आणि त्यातील चौथा सामना. एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा मॅच नंबर 4 मध्ये त्यांनी टॉस जिंकून प्रथम नाणेफेक जिंकून निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. सर रतन टाटा यांचं एक वाक्य आहे की निर्णय घेतलाय ना तो चूक की बरोबर आहे कधीच पाहू नका, परंतु जो घेतलेला निर्णय बरोबर कसा आहे ते मात्र ठरवा. आणि डेफिनेटली त्याच दिशेने इथं इकॉनॉमिक्स योद्धा संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. षटकातला पहिला बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावर ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू होता त्यावर मात्र प्रॉपर फ्लिक सुभाष पष्टेच्या बॅटमधून. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय दर्जेदार अफलातून रनिंग बिटवीन द विकेट इथे दाखवतायत. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 7 या आकड्यावर आहे. सुभाष पष्टे मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावर. वाडा वॉरियर्स टीम भरपूर सराव करून इथे पोहोचली आहेत. बॉल तयार इकॉनॉमिक्स योद्धा संघाचा. फुल टॉस होता. सुभाष पष्टे मात्र बॅक करण्याची जी नामी संधी मिळाली डेफिनेटली या गोलंदाजाला. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय आणि याच स्पर्धेतून प्रत्येक संघाला इथे जिंकायचं आहे. जिंकण्याकरता हा प्रवास सुरू है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना दोनों टीमों ने. इस मैच की पूरी किताब खुलने रूपात मिळतील. आणि या आधी देखील मी उल्लेख केला की जसं आपण लग्नात जातो आणि जशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की नवरा कसा दिसतो किंवा नवरी कशी दिसते त्याच्यापेक्षा आपल्या जेवणाला महत्त्व आहे, तसंच इथे बोनस आणि बोनसना आहेरला महत्त्व आहे. आणि डेफिनेटली त्याच पद्धतीने या मैदानात देखील इथे बोनस खर्च केला. टीम इकॉनॉमिक्स योद्धा लेग स्टिकच्या बाहेर लेग कटर एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अतिरिक्त बाहेर चेंडू आहे. क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे होतं अवलोकन. फ्री हिटची कन्सिस्टन्सी राखली जाईल. जी काही जे सातत्य आहे फ्री हिटचं ते मात्र इथे पहा. हा संघर्ष केलाय इकॉनॉमिक्स आहे तो वरच्या प्रभागामध्ये आदळलाय लागलाय. त्यामुळे षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजे हा 14 आकडा इतका संघर्षमय आहे की पुरंदरावरनं छत्रपती संभाजीराजांचा जन्मदिवस याच आकड्यावर 14 मे 1657ला. पानिपत ज्या दिवशी घडलं 14 जानेवारी 1761 खलबत खिंडीतलं पहिलं आक्रमण रोखलं श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी. आणि पानिपत जरी आपण हारलो असलो तरी देखील संघर्ष करण्याची प्रेरणा त्या दिवसापासून आपल्याला मिळाली आणि एक संघर्ष उभा राहिला 14 एप्रिल. अर्थातच या भारताचा प्रशस्त सार्वभौमत्व ज्या महामानवानं अगदी प्रसिद्ध केलं डॉक्टर परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्याची प्रेरणा देणारा हा आकडा आहे. आणि इथून मात्र वळूयात आपण मैदानाच्या दिशेतून. अर्थातच चेतन मोकाशी सर प्रांगणाच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा बॉल कमलेश वैयक्तिक कोड्यातलं हे दुसरं षटक इथे फेकतोय सांघिक कोड्यातनं. म्हणजे टीमच्या माध्यमातून तिसऱ्या ओव्हरचा प्रारंभ इथे झालाय आणि संघाची धावसंख्येला मात्र रोख लावली आहे. चेतन मोकाशी सरांचा हा संघर्ष इथून मात्र सुरू आहे. परंतु मी आधी देखील उल्लेख केला की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेनं पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उडेन मी.
अडवू शकेल मजला अशी भिंत नाही आणि हा संघर्षाचा शंखनाद करणारा इथे ठोकलाय चेतन मोकाशी सरांच्या बॅट मधून आलाय दर्जेदार अफलातून षटकार 6 धावा मच निडेड षटकार जो 20 धावसंख्या धावफलकावर 20 रन्स 2-0 याआधी देखील आपण उल्लेख केला की वीरेंद्र सेवागचा आकडा 20 ऑक्टोबर अर्थातच फिरोजशाह कोटलाला गेट नंबर 6 ला ज्यांचं नाव दिलं तडाखेबाज फलंदाजी कशी असू शकते त्याची मात्र नियुक्ती इथे पहा ओव्हर पिच बॉल होता फ्लिक केलाय बॅट अँड पॅड मधून बॉल चालला गॅप मध्ये ऍज अ स्वीप ऍज अ एरो बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेतन मोकाशी सर इथून मात्र स्वतःचा तडाखा दाखवत असताना 4 धावा 24 रन्स ऑन बोर्ड 24 धावा आपल्या मनगडातून बॅटचा फ्लो मात्र दाखवतायत अप्रतिम बॅटिंग इथे होती मागच्या 2 बॉलमध्ये 500चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय म्हणजे 10 धावा खोऱ्यानं वेचायला इथे सुरुवात केली आहे अगदी 24 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे 24 पुन्हा एकदा बॉलर तयार कमलेश आक्रमण चढवली जात आहेत इथे पहा बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि हा डायरेक्ट हिट लहानपणात किती गोट्या खेळलोय हा दाखवणारा थ्रो होता इथे परफेक्ट ऑन दी एम परफेक्ट बँग ऑन द टार्गेट अर्थातच बॅट्समॅन आउट महत्वाचा कदाचित हा टर्निंग पॉइंट असू शकेल मॅच मधला अगदी 24 या धावसंख्येवर गडी बाद झालाय खऱ्या अर्थाने एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय मेहनत आहे या स्पर्धेकरता सगळ्या आयन एक्सचेंज करांची आणि नवीन फलंदाज दिनेश मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय दिनेश डोकफोडे मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम अब्जे खरं तर निचोळ्याच्या जवळचं हे गाव आहे आणि ज्या गावात क्रिकेटची मोठी परंपरा आहे ही दोन्ही गावं निचोळ आणि क्रिकेट ज्या गावात आपली वाड्याची फॅक्टरी बिलॉंग करते इथे बॉल तयार फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड इन फ्रंट ऑफ दी विकेट व्ही मध्ये हा फटका सजवला आहे तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण फिल्डिंग देखील दर्जेदार आणि क्वालिटी फिल्डिंग इथे दाखवत असताना आयन एक्सचेंज इकॉनॉमिक्स योद्धा या संघाच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली आहे 25 म्हणजे याआधी आपण समीर चर्चा केली की 1975चा विश्वचषक आपण पाहिला वेस्ट इंडिजनं जिंकला 1979 पाहिला तो देखील वेस्ट इंडिजनं जिंकला आणि वेस्ट इंडिजला हॅट्रिक कंप्लीट करायची होती तो मात्र सुरुंग लावला भारतीय संघानं 25 जून 1983 ला लॉर्ड्स मध्ये आपण जिंकलो आणि मग प्रत्येक भारतीयाची मान मात्र अस्मितेनं उंचावली अभिमानास्पद इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 27 ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट 3 षटका आणि 9.0 ची सरासरी प्रति षटक राखली गेली आहे 9 रन्स पर ओव्हर या रन रेटनं सध्या खेळतायत वाडाकर आणि 27 धावा ज्या धावफलकावर आहेत लॉस ऑफ 3 विकेट प्रत्येक षटकात एक विकेट देखील गमावलाय म्हणजे प्रत्येक षटकागणिक 1 विकेट असंच आपण म्हणूयात आणि उर्वरित 3 महत्वाची षटकं चला स्पीडअप करा गेम आणि यानंतरची मॅच क्रमांक 5 0B फायटर आणि त्या विपक्षामध्ये डेअर डेव्हिल्स 11 बोथ टीम कॅप्टन आय रिक्वेस्ट यू प्लीज कम फॉर दी टॉस करता आपलं हार्दिक स्वागत आहे जिथे आमचे मुकेश सर तुमच्या साथीने जोडले जातील ज्यांच्या मार्फत इथे नाणेफेक केली जाईल आपण संपर्क साधायचा आहे फटका चांगला आहे क्रिकेटचा कलात्मक स्ट्रोक क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलनं हा फटका इथे सजवलाय तितकंच नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आणि त्यावर मात्र इथे कमवल्या 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 29 धावा 29 धावसंख्या धावफलकावर आहे एक दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण इथून सादर करत असताना खेळाडू काय अफलातून बॅटिंग सुरू आहे परंतु मी क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करेन की गोलंदाजीत धारदारता थोडी उणीव जाणवत असताना देखील चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये बॉल आहे समोरच्या क्षेत्रातून फक्त सिंगल इथे कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं 30 धावा मी आधी देखील उल्लेख केला की मुंबई क्रिकेटचा राजा कोण रोहित शर्मा नो डाऊट त्याचा आकडा आहे 30 एप्रिल डेफिनेटली तो या धावफलकावर जोडला गेलाय आणि संघाची टोटल 30 या आकड्यावर आहे लॉस ऑफ 3 विकेट बॉल तयार चांगली गोलंदाजी टॅप करण्याचा प्रयत्न होता बॉल चालला शॉर्ट पॉइंट मधून खेळाडू तिथे येत असताना वेगानं आले प्रोटेक्शन दिलं बॉलला आणि तदनंतर फक्त एकच धाव या धावफलकावर जोडली गेली 31 आकडा जसा आला आणि समीर खरं तर आठवण झाली 31 डिसेंबर 1663 ज्या दिवशी खरं तर सुरतेच्या स्वारीची सगळं प्लॅनिंग बनवलं गेलं जव्हारमध्ये छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली आणि सुरत लुटली
आणि त्या आकड्याला देखील आपण इथे आठवण शिरपा माळावर जर आपण कधी गेलो ना तर हा आकडा तुम्हाला जरूर दिसेल. जव्हार पर्यटन स्थळ आहे आणि तिथे तो स्तंभ आहे ज्यावेळी 2 राजांची भेट झाली. अगदी इथे 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 33. मुकेश सर, आपण पुढच्या मॅचचा टॉस इथे करायचा आहे. एका बाजूला 0B फायटर आणि डेअर डेव्हिल्स 11 दोन्ही टीमचे कॅप्टन 0B 11 आणि डेअर डेव्हिल्स 11. चला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया टॉस करता. आणि इथे पहा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यष्टीरक्षकानं खूप चांगला बॅकअप दिलाय. चौथं षटक कॅप्टन डेअर डेव्हिल्स. हा मी विनंती करतोय डेअर डेव्हिल्स आणि 0B दोन्ही संघांचे कॅप्टन चला बी फास्ट. कोणताही प्रकारचा वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल एक चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक. एक आखरी गेंद शेष आहे. बॉलर इथे तयार. ओव्हर द विकेट. बॅटची कट लीडिंग एज आणि फलंदाज मात्र इथे बाद. विकेट कीपरनं टिपलाय अप्रतिम कॅच. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है. 33 रन 33 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 विकेट के नुकसान पर 33 लॉस ऑफ 3 विकेट. डेअर डेव्हिल्स विन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय टीम डेअर डेव्हिल्स. या सामन्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षणाच्या दिशेने वाटचाल करायची आहे याची नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमेश सोनावणे. खर तर जुना जाणता 40+ आणि अरुण पाटील आता आपण म्हणूयात या खेळाडूला पाहून की पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे. उमेश सोनावणे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि खर तर नेहरूली गावचा हा खेळाडू आयन एक्सचेंज करता खूप चांगली कामगिरी सातत्यानं. इथे पहा फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूकडनं झाली आहे चुकी आणि जेव्हा जेव्हा चुकी होईल तेव्हा तेव्हा दगडी चाळीतून एकच आवाज येईल की चुकीला माफी नाही. धावा मिळतील 2. जिथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं तिथे मात्र 2 धावा आल्या आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 35 रन विदाउट 35 रन लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट इथून मात्र गमावलेत. चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सिली मिड ऑफ मध्ये. प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रात. सिंगल मात्र इथून कन्वर्ट केली जाईल. याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. उमेश सोनावणे करता हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. कदाचित स्वतःच्या शरीरापासून फलंदाजाच्या दूर या बॉलला डिलिव्हर करण्याचा जो प्रयत्न झाला इथे डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल 36. लेग स्टिकच्या बाहेर भरपूर बॉल आहे. पंच दर्शवत आहेत एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 37 लॉस ऑफ 4 विकेट. 37 धावा धावफलकावर आहेत. इथे पहा बॅटची कट. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपचा खेळाडू. तिथे प्रोटेक्शन ऑन असताना फक्त सिंगल 20.12 मीटरची विकेट इथे कापतायत आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 38 रन्स 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1 बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ इथून मात्र शेष. 4 चेंडू जे समाप्त झालेत. 4 गेंदे यहाँ पे समाप्त हो चुकी है. इथे पहा फटका स्विंग केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. चेंडू सरळ निघून जाईल. डिक्लेअर झोन फक्त 2 आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर आहे. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 लॉस ऑफ 4 विकेट. कदाचित ही सुरुवात खूप चांगली झाली आहे. टीम इकॉनॉमिक्स योद्धा संघाची रोख लावलाय धावसंख्येला. वाडा वॉरियर्स संघाच्या इथून लढावं लागणार. टीम वाडा वॉरियर्स नो बॉलचा सिग्नल पंच दाखवताना आणि यानंतर उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी असणार आहे या फलंदाजाला आणि इथून मात्र फलंदाज दिनेश डोकफोडे. लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा धावा मात्र इथे गमावल्या जात आहेत. फ्री हिटची कन्सिस्टन्सी मात्र इथून राखली जाईल. सातत्य राखलं जाईल. धावसंख्या आहे तब्बल 42 अंकावर आणि दिनेशसाठी पुढचा बॉल इथे फटका मात्र थोडासा कमकुवत. धावा एक धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो मात्र इथे रोखला गेला. चांगली फेक आणि चांगलं कव्हरअप.
चांगलं क्षेत्ररक्षण जिथून सिंगल येते आणि षटक क्रमांक 5 ची झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची टोटल पोहोचली आहे 43 रन्स, 43 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक है. आखिरी 6 गेंदों का जो खेल बाकी है. चलो स्पीडअप करो. दोनों टीमों के कॅप्टन. यस, मैदानाच्या आत निसर्गाचा कारनामा देखील आपण पाहतोय जिथे हवेची पोकळी निर्माण झाली आहे. चला शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. यानंतर डेअर डेव्हिल्स आणि 0B. डेअर डेव्हिल्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंपरागत निर्णय इथून मात्र घेतलाय. मॅच क्रमांक 5 तुमच्या भेटीला येईल. बॉलर इथे तयार. फटका स्विंग केलाय. बॉल चला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अचूकतेनं आक्रमकतेनं झेल टिपत असताना स्वतःच्या क्षेत्ररक्षणाची खरं तर कलात्मकता आणि कौशल्य दाखवणारा हा खेळाडू. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. मुकेश कमालीचा झेल. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत त्याच्या या आक्रमक कॅच करता. चांगला झेल त्याने टिपला. सुपर्ब कॅच. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा. पुढचा फलंदाज. काही जी नियमावली आहे आपल्या कॅपिटलाइज डिपार्टमेंटनं तुमच्यापर्यंत जी पोहोचवली आहे त्या नियमावलींना इथून तुम्हाला खरं तर त्याचं आचरण करायचंच आहे. या गोष्टीची नोंद घ्या. बॉल तयार. उमेश थाळेकर मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल. बॉल चाललाय लॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन मध्ये फक्त सिंगल इथून कन्वर्ट केली आहे आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 44 रन्स, 44 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट. 4 बॉलचा खेळ मात्र शेष. बॉल तयार. इथे पहा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मारायचा होता दिल्लीला परंतु गेलाय बॉल तिरुअनंतपुरम. इथे कदाचित सिंगल मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45 रन्स ऑन बोर्ड. 45 रन 5 विकेट के नुकसान पर स्कोरबोर्ड पर. बॉल तयार. फुल टॉस बॉल. हा फटका उमेश थाळेकरचा. बॉल चालला मिड विकेट मध्ये. प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय तो देखील इथे कंप्लीट आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते 47 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक. आखरी 2 गेंदे शेष है. 47 रन 5 विकेट को नुकसान पर. टीम वाडा वॉरियर्स. फटका चांगला आहे. बॅट अँड पॅड मधून बॉलला फ्लिक केलाय. बॉल चालला लॉंग ऑन मध्ये. समोर क्षेत्ररक्षक. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असफल. जो खेळाडू डेंजर एंडवर आहे त्याला इथून आउट दिला जाईल. फलंदाज बाद. क्रॉसिंग नसेल तर उमेश थाळेकरला परतावा लागेल. उमेश सोनावणे तुम्ही या एंडवर याल आणि नवीन एंडवर नवीन खेळाडू उतरेल. चला महेंद्र घरत आलेत. खऱ्या अर्थानं धावसंख्या 48. 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा. मैदानाच्या माध्यमातून आपण पाहतोय वाडा वॉरियर्स संघाचा संघर्ष सध्या मैदानात शिगेला पोहोचलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. समोर आहे उमेश सोनावणे. फटका पहा हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अचूकतेने झेल टिपत असताना धर्म संकटातून हा झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. विकेटचं बदन. पूर्वार्धाचा खेळ तेच संपलाय. संघाची टोटल 48 या आकड्यावर. विजयाकरता दोन्ही टीम जरा नोंद घ्या. देर आर 49 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा आणि हा सामना जिंकण्याकरता 49 धावांची गरज आहे. वाडा वॉरियर्स विना विलंब लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पाण्याची व्यवस्था करा पंचांकरता. अंपायरसाठी पाणी प्लीज कॅरी करा. रिक्वेस्ट करूयात आपण पंचांसाठी. भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही सध्या अनुभवतायत. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट. कदाचित या नॉकआउट मॅचेस आहेत. जो संघ इथून पराजित होईल त्या संघाला त्याचं हे आव्हान मात्र इथून संपुष्टात येईल. चला टीम वाडा वॉरियर्स आणि चेंडू व्यवस्थापक बॉल बॉय. चला चेंडूंची व्यवस्था करा. बॉलची व्यवस्था करा. प्लीज अरेंज द बॉल ॲट
ग्राउंड प्लीज. Total water and wastewater treatment, recycle and waste to energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Ion Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Ion Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste to energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Ion Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Ion Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste to energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Ion Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर अंपायर्सचा सिग्नल येतो. लेट्स प्ले द गेम. इथून मात्र गेम इज ऑन आणि पहिला बॉल घेऊन दिनेश डोकफोडे. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल अक्षरशः पायातून खोदून काढलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. इथे या बॉलवर मिळतात 2 धावा. सुनील आणि कमलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवर ज्याला आपण पाहतोय सुनीलला. नॉन स्ट्रायकर एंडवर यस स्ट्रायकर एंडवर कमलेश आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर सुनीलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दिनेश डोकफोडे. खरं तर टीम वाडा वॉरियर्स संघाचं इथून प्रतिनिधित्व करतोय हा खेळाडू. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल लेग कटर होता. बॉलला ढकललाय फक्त मिड विकेटच्या क्षेत्रात. सुभाष पष्टे वेगानं आलेत. थोडंसं बॅकअप त्या क्षेत्रातून. फक्त एकच धाव जी धावफलकावर जोडली जाईल आणि संघाची टोटल याच एकेरी आकड्याच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. 49 धावांची गरज आहे. विजयाकरता अजूनही 46 धावा ज्या करायच्या आहेत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. राऊंड विकेट. लोअर फुलटॉस. फ्लिक केलाय फक्त. मनगडातला कलात्मक स्ट्रोक. त्या चेंडूचा पाठलाग करताना खरं तर क्षेत्ररक्षक 2 धावा इथून अधोरेखित केल्या जातील आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 या आकड्यावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. कदाचित इनफिल्ड पूर्ण आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही मोजकेच खेळाडू हे डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका स्विंग केलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू केलाय धरणीला दान. अर्थातच कॅच ड्रॉप्ड. पकडो कॅच जीतो मॅच. परंतु इथे कॅच मात्र ड्रॉप केलाय.
धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ विदाउट विकेट लॉस. बॉल तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न. हा फटका कलात्मक स्ट्रोक. लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं या फटक्याला मी बऱ्याचदा म्हणतो. 2 धारेची तलवार आहे ही. खरं तर कटे तो सामने वाले की नाही तो गटे तो अपने भी गर्दन. आणि हा 2 धारेचा तलवार इथे चालवत असताना फलंदाजानं इथे 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली 8 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. 41 धावांची गरज आहे. सध्या सुरू असलेली लढत वाडा आणि त्या विपक्षामध्ये इकॉनॉमिक्स योद्धा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष योद्धा लढतोय. फटका चांगला आहे पॉइंट मध्ये. स्वप्नील कडनं अतिशय खराब क्षेत्ररक्षण. म्हणजे अरुण पाटील कदाचित मी तुम्हाला सांगतो या पॉइंट पासून स्लिप पर्यंतच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूच्या नावाने ओळखल्या गेल्यात. पॉइंट म्हटल्यानंतर जॉन्टी रोड्सचं नाव वर येतं का? कारण ज्यावेळी त्याच्या मेंदूची चाचणी झाली त्यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्याचा जो सिनॉप्सिस गॅप आहे तो फार कमी आहे. रिफ्लेक्सेस त्याचे फार तेज आहेत. आणि कदाचित ती जागा म्हणजे बॉल कर्व्हिलिनियर मोशन घेऊन येतो. बॉल वळण घेऊन येतो. आणि त्या जागेत जर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय तर मग तुमची जी तत्परता आहे किंवा तुमचा जो रिफ्लेक्सेस आहे तो स्ट्रॉंग पाहिजे. इथे थोडेसे रिफ्लेक्सेस कमकुवत आणि त्याचा फटका इथे वाडा वॉरियर्स संघाला बसत असताना अर्थातच गुरुनाथ आलेत. गोलंदाजी मार्कवर 1 षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल 9 या अंकावर आहे. विजयाकरता 5 षटक आणि 40 धावा. पांच षटक म्हणजे येणारे 30 चेंडू 30 गेंदे शेष है और जीतने के लिए 40 रनों की जरूरत यहाँ पे. टीम इकॉनॉमिक्स योद्धा या संघाला विजयाकरता 40 धावांची गरज आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय. खऱ्या अर्थाने एका बाजूला सामना क्रमांक 4 सुरू आहे. डेफिनेटली दोन्ही संघ मात्र इथे लढतायत. सामना समस्थितीमध्ये. दोन्ही संघांना विजयाच्या दोन्ही संघांकरता समान संधी उपलब्ध आहेत. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग अर्थातच IPL 2023 चा हा भूतपूर्व सोहळा. इथे बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय मागच्या क्षेत्रात. यष्टीरक्षक तिथे प्रोटेक्शन देत असताना फक्त एकच धाव जी धावफलकावर जोडली जाईल आणि संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीनं 10 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 39 धावांची गरज आहे. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल राउंड द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम अपील केली जाते पायचीची. परंतु पहा इथे पॉपिंग क्रीज मध्ये सेफ पोहोचलेत. सुरक्षित स्थळी पोहोचलाय हा फलंदाज. आणि या बॉलवर पंच लेग बायचं नोटिफिकेशन आहे का यामध्ये? इन्क्लुडेड आहे बॅट कट. येस इट्स अ लेग बाय. आणि क्रिकेटचा नियम क्रमांक 38 लेग बायच्या संदर्भातले सगळे नियम तुम्हाला इथे सापडतील. डेफिनेटली लेग बायचा इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय. पल्लू स्कूप करण्याचा इथे प्रयत्न. म्हणजे त्याला आपण खरं तर जो फेमस झाला सुपळा शॉट ती कॉमेंट्री देखील आपण पाहिली. भरपूर फेमस झाली. आणि खऱ्या अर्थानं आमच्या रबाली युनिटमध्ये आमचा धीरज जौनकर भरपूर एन्जॉय करत असतो त्या शब्दाला. डेफिनेटली इथे सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचती आहे 12 रन्स ऑन बोर्ड. बॉल तयार. षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल. बॅटची कट आणि यष्टीरक्षकाची महत्वाची भूमिका. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि 4 गेंदे अभी तक यहाँ पर इस ओवर की हो चुकी है. डेफिनेटली 2 गेंदे अभी तक शेष है. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. 5वा चेंडू घेऊन. अप्रतिम चांगला स्ट्रोक. डबल माइंड झाले होते परंतु शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय. बॉल चाललाय चौकारा करता. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय. देखणा आक्रमक स्ट्रोक. 4 धावा चौकार. आणि या चौकारानं संघाची टोटल 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 16 या अंकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धाबा. इकॉनॉमिक्स योद्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना बॉल तयार.
लेटकट खेळ आहे. बॉल चालला फ्लँक स्लिप मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे ऑन आहे. शुभमला आपण पाहतोय चांगलं फिल्डिंग, अर्थातच सिंगल एक कन्वर्ट होईल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचते 17 धावा. 8.5च्या रन रेटने इथे धावगती मात्र इथे केली आहे कंप्लीट. सुपर्ब मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे आपण कॅरी करत असताना. चला जास्त वेळ घेऊ नका आणि पाणी बसून प्या, ही रिक्वेस्ट आहे. पाणी बसून प्या कारण आरोग्याच्या दृष्टीने हे फार गरजेचं आहे. हां भरपूर बघा, दीज आर दी स्मॉल थिंग्स बट त्यांचा इम्पॅक्ट जो आहे तो ह्यूज असू शकतो. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. उमेश थाळेकर आलेत गोलंदाजी मार्कवर, तिसरं षटक घेऊन. उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरता 32 धावांची गरज आहे. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा इन रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. 24 चेंडू आणि विजयाकरता 32 धावांची गरज आहे. अप्रतिम. तर आपण पाहतोय आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या इकॉनॉमिक्स योद्धासाठी सुजित सर देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. आमचा प्रवीण देखील इथं उपस्थित आहे. आमचे अरुण पाटील जे वाडा संघाला प्रमोट करण्याकरता इथे पोहोचलेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. इथे बॉल तयार. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, कमी वेगाचा बॉल, त्याला पंच केला. बॉल चाललाय लॉंग ऑफ वायडिश एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि याच बॉलवर फक्त सिंगल इथून मिळते. संघाची टोटल पोहोचली 18. विजयाकरता येणारे 23 बॉल आणि 31 धावांची बरोबर गरज आहे. 23 चेंडू आणि 31 धावा. देर आर 31 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. लोअर फुल टॉस पाठवलाय मिड विकेट मध्ये, अचूकतेनं झेल टिपत असताना इथे खर तर मिस्टर थालेकरनं जे एक ट्रॅप जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अचूकतेनं अटकलाय. पहिला फलंदाज बाद मिस्टर कमलेश. बॅक टू दी पॅव्हलियन. मिस्टर कमलेश हॅज टू डिपार्ट. दिनेशनं ही झेल टिपली आहे. बाद झाला हा फलंदाज. 18 या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू. फलंदाज जरा लवकर चला, अन्यथा पेनल्टीचा सामना इथून करावा लागेल. 3 किंवा 4 धावांकरता पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कृपा करून लवकर, बी फास्ट. एखाद्या विधिमंडळात जशी बैठक बोलवली जाते तशी बैठक अजिबात बोलू नका. कृपा करून नो टीम मीटिंग प्लीज. चला लवकर. ज्ञानेश्वर इथे मात्र पोहोचलेत. ज्ञानेश्वर धवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला स्पीडअप करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. इट्स हंबल रिक्वेस्ट. बी फास्ट. तुमचं टाइम युटिलायझेशन फार चांगलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला मेगा फायनल आज इथून पाहायला देखील मिळेल. तर इथे बॉल तयार. आल्या आल्या खडे खडे प्रहार केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराचा इकॉनॉमिक्स ब्रँड इथे दाखवत असताना इथे ठोकलाय आक्रमक षटकार. जेवणाचं व्यवस्थापन देखील सुरू आहे. लंच देखील आपण इथे कॅरी करतोय. सगळ्यांना विनंती आहे की जेवणाचा आस्वाद घ्या आणि ज्यांचा शनिवारचा उपवास आहे त्यांच्याकरता थोड्याच वेळात सेपरेट आयोजन करण्यात येईल. तर त्यांनी देखील त्याचा स्नॅक्सचा किंवा त्यांचं जे काही फास्ट असेल त्याचं जे फूड असेल त्याचं आयोजन, त्याचा लाभ आपण त्यानंतर घेऊ शकता. या गोष्टीची नोंद घ्या. इथे धावा जाऊन पोहोचल्यात 28. इथे फलंदाज आक्रमक अप्रतिम बॅटिंग करतोय. 2 चेंडूंमध्ये त्यानं 10 धावा ठोकल्यात. अप्रतिम चांगली फलंदाजी होतीये. ज्ञानेश्वरचं इथून मात्र कौतुक करूयात. अपील केली जाते, पंच मात्र तटस्थ आहेत आणि या बॉलवर इथे धावा कंप्लीट केल्या 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. विजयापासून 19 धावा दूर आहेत बरोबर. देर आर 19 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. इकॉनॉमिक्स योद्धा संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर मग मात्र तुम्हाला इथून 19 धावा करायच्या आहेत. बॉल तयार. इथे पहा प्रॉपर टाइम केलाय. बॅकफुटवर गेले, पंच केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे आलाय. अप्रतिम
अविस्मयकारक षटकार, 6 धावा. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 36 या आकड्यावर. ओव्हर इथे झाली आहे समाप्त. 18 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. खरं तर ज्ञानेश्वर धवलेनं इथे इम्प्रेस केलंय. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू, अप्रतिम अप्रतिम बॅटिंग होतीये. इकॉनॉमिक्स योद्धा संघ नावाप्रमाणे संघर्ष करतायत, योद्ध्यासारखा संघर्ष इथे मात्र होतोय, दर्जेदार, अप्रतिम. नवीन गोलंदाज दिनेश मात्र आलाय गोलंदाजी करता. अगदी भरपूर चांगलं आयोजन इथे मात्र होत असताना टाइम प्रेडिक्शन इथे फार गरजेचं आहे. त्याकरता मी प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय. बॉलर इथे तयार. दिनेश टोकफोडे षटकातला पहिला बॉल घेऊन. अप्रतिम चांगली बॅटिंग. आणि इथे पहा ज्या पद्धतीनं गरज आहे त्या पद्धतीनं फलंदाजी केली जाते. जशी मागणी तसा पुरवठा मैदानात होतोय. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 37 वर पोहोचली आहे. 12 धावांची गरज आहे. 12 धावा. जेव्हा जेव्हा अरुण पाटील आपण पाहतो ना, युवराज सिंगची आठवण हा आकडा करून देतो. 12 डिसेंबर कदाचित 1 एप्रिल म्हणजे 2 एप्रिल 2011ला आपण 27 वर्षानंतर विश्वचषक जिंकलो दुसरा. आणि कॅन्सरनं पीडित होता, कर्करोगानं त्रस्त होता युवराज सिंग. त्यानं रक्तानं उलटी देखील केली, तरी देखील त्याचा संघर्ष मैदानात दाटला. 2 एप्रिलला मॅन ऑफ द सिरीज जिंकत भारताकरता त्याने महत्वाची भूमिका निभावली. आणि इथे महत्वाचा गडी झालाय बाद. विकेटचं पतन. मिस्टर ज्ञानेश्वर धवले हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागणार आहे पॅव्हलियनच्या दिशेनं. अचूकतेनं झेल मात्र इथे टिपली आहे. स्वप्नील कराळे अर्थातच या उशिरानं का होईना, परंतु अरुण पाटील आपण असं म्हणूयात की बैल गेला आणि झोपा केला. म्हणजे उशिरानं आलेलं हे खरं तर शहाणपणे. हा झेल जर आधी टिपला असता तर कदाचित वाडा वॉरियर संघाची जी क्षणचित्र आहेत ती वेगळी दिसली असती. परंतु इथे अप्रतिम. तरी देखील कमालीचं आपण अभिनंदन करूयात स्वप्नीलचं. इथे 37 धावांवर दुसरा गडी बाद झालाय. विजयाकरता 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. फटका स्विंग केलाय. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. उमेश थाळेकर त्या क्षेत्रात असताना एकच धाव मात्र इथून कन्वर्ट केली जाईल. आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे ती 38 या अंकावर. 38 रन्स, 38 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट बाद होण्याच्या मोबदल्यात इथे बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल राऊंड विकेट. प्रॉपर इथे गोलंदाजी होते. बॅटचा फेस ओपन केला शेवटच्या क्षणी. बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. इथून मात्र 2च धावा मिळतील. आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 40 या आकड्यावर. 9 धावांची गरज आहे विजयाकरता. फक्त देर आर ओनली 9 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. म्हणजे इकॉनॉमिक्सचा एक संघ जरी पराभवाच्या छायेत गेला असला तरी एका संघानं इथून मात्र विजयाच्या मुहूर्तवेळीच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केली आहे. इथे पहा स्वीप केलाय. पॅडल स्वीप करत असताना इथे संघाची टोटल याच 2 आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये ती निश्चित रूपानं 42. सुधीर सर, मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती ही तुमची लढण्याची क्षमता संपवते. आणि जो लढू शकत नाही तो कधीही जिंकू शकत नाही. जो कभी फाइट नहीं कर सकता वो कभी जीत नहीं सकता. आणि इथे फाइट करावी लागणार आहे. इथे पहा अप्रतिम कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी होते वाडा वॉरियर्स या संघाकडनं. परंतु मधलं एक षटक जे आपण पाहिलं, ज्ञानेश्वर धवळेनं ताबडतोड फलंदाजी केली. व्हॉट अ डिझास्टरस बॅटिंग बाय मिस्टर ज्ञानेश्वर. तुफान फटकेबाजी, चांगले स्ट्रोक ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आपण पाहिले. संघाची धावसंख्या 42 या अंकावर आहे. 7 धावा दूर आहे टीम. उर्वरित 12 चेंडू आणि 7 धावा. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय 7-12. म्हणजे प्रत्येकाला जमीन पाहिजे म्हणजे 7-12 खरं तर जिव्हाळ्याचा विषय. आणि जशी डेव्हलपमेंट आली, जसा इम्प्रुव्हायझेशन झालं, तशी मग भावाभावांमध्ये तेढ निर्माण करणारा हा आकडा आहे. 7 चेंडू आणि 7 धावा आणि 12 चेंडू. देर आर 12 बॉल्स टू गो अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. इथे पहा फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. प्रोटेक्शन ऑन असताना इथे ठोकलाय आक्रमक षटकार. 6 धावा. मॅच टाय. सामना बरोबरीत सुटलाय. बॉल तयार. आणि पुन्हा एकदा एक आक्रमक स्ट्रोक
ॲक्वानॉमिक्स योद्धा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवणारा. कॉंग्रॅच्युलेशन्स ॲक्वानॉमिक योद्धा. आणि सुधीर सर आपलं देखील मनापासून आपलं अभिनंदन. आणि टीम ॲक्वानॉमिक्स योद्धा तुमचं देखील मनापासून अभिनंदन. हार्ड लक टीम वाडा वॉरियर्स. काही असोत, जिंकणं आणि हारणं कदाचित हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा ज्यांचा उपवास आहे, ज्यांचा फास्ट आहे, त्यांना दुसऱ्या सेशनमध्ये. आणि मनापासून अभिनंदन. मी विनंती करतो खऱ्या अर्थानं वाडा वॉरियर्स संघ, आणि जेव्हा घरी जाल तेव्हा सावकाश जा, कारण Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Ion Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste-to-energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent